नमस्कार. दुपारचे 1 वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. बघणार आहोत देश विदेशातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 मध्ये. अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असून मध्यस्थ नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थतेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत श्री रविशंकर आणि न्यायमूर्ती श्री राम पंचू यांचा समावेश आहे. मध्यस्थीसाठी समितीला आपलं काम 1 आठवड्यामध्ये सुरू करायचं असून पुढील 8 आठवड्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा लागेल आणि या समितीचे सदस्य किंवा संबंधित पक्ष या प्रक्रियेची कोणतीही माहिती सार्वजनिक करणार नाहीत असे आदेश खंडपीठाने दिले. याबरोबरच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावर देखील प्रतिबंध लावलेला आहे. मध्यस्थीची ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. या मध्यस्थता प्रक्रिया उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये पार पडणार आहे. दरम्यान समितीची घोषणा झाल्यानंतर समितीचे सदस्य महंत सीताराम निर्मोही आखाडा यांनी श्री रविशंकर यांना विरोध केला. आमचा या समितीत कुठल्याही राजकीय व्यक्तीला विरोधच असेल असं आखाड्याने म्हटलं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित विश्वनाथ कॉरिडॉरचा कोनशिला समारंभाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि ते वाराणसीत दाखल झाले असून काशी विश्वनाथ मंदिरात पूजा अर्चा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची 3 दिवसीय वार्षिक बैठक ग्वालियरमध्ये सुरू झाली. या बैठकीत देशातील समस्यांवरती आधारित प्रस्ताव आणि काही तोडगे यावरती चर्चा केली जाते. बैठकीत संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधला बंगला स्फोटक वापरून जमीनदोस्त केला गेला. बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की ते पाडण्यासाठी चक्क बॉम्बचा वापर करावा लागला. भाजपची आज दिल्लीत संसदीय बोर्ड बैठक पार पडणार असून या बैठकीला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या बैठकीत 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांचे पत्ते देखील कट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकांसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतनं तर सोनिया गांधी या रायबरेलीतनं निवडणूक लढवतील. मात्र प्रियंका गांधी यांचं नाव यादीत नाहीये. जम्मूमध्ये काल झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात आणखीन एका नागरिकाचा मृत्यू झाला. मोहम्मद अमीन असं त्याचं नाव असून ते अनंतनागचे रहिवासी होते. जम्मू हल्ल्यातील मृतांची संख्या आता 2 वरती पोहोचली आहे. पुलवामा हा दहशतवादी हल्ला नव्हताच मुळी, तर तो नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानमधील मॅच फिक्सिंग असल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसचे खासदार हरिप्रसाद यांनी केला. राफेलच्या प्रकरणावरनं चौकीदार चोर है अशी घोषणा करणाऱ्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा आरोप करत नवी घोषणा समोर आणली. आता काँग्रेस मोदीराज में सब गायब है या घोषणेवरती निवडणूक गाजवणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी गुजरातमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. उत्तर भारतीयांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत. तर पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल हे काँग्रेसचा हात थांबण्याच्या तयारीमध्ये. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आठवड्याभरात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची दुसरी बैठक होते. महाविद्यालयांचा इन हाऊस कोटा हा 20%वरून 10%वरती आणणार आहे. शिक्षण मंत्री तावडे यांनी तशी घोषणा केली. आरक्षण 103%वरती गेलं नसल्याचा देखील दावा त्यांनी केला. त्यामुळे सामान्य प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अमरावतीत बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देत रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉक्टरांसह नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी हे सहभागी झाले. त्यावेळी एका चिमुरडीनं मुलीचं समाजातील महत्त्व सांगून आगळावेगळा संदेश दिला. नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. वाव या सामाजिक संस्थेनं बाईक रॅलीचं आयोजन केलं. यावेळी महिलांना सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व पटवून देण्यात आलं. तसंच आयोजकांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 25,000ची रक्कमही मदत म्हणून दिली. महिला दिनी वाशिममध्ये वुमन मेडिकोसच्या संकल्पनेतनं पहिल्यांदाच डॉक्टरांच्या दौडचं आयोजन झालं. यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला डॉक्टर्स उपक्रमात सहभागी झाल्या. वाशिम शहरातील मुख्य मार्गावरनं या दौडचं आयोजन झालं. देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियानं आज महिला दिनानिमित्ताने एक चांगली घोषणा केली. त्यानुसार आज दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य केवळ महिला पायलट्स करतील. महिला दिनानिमित्तानं डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस रेल्वेच्या महिला कर्मचारी पुण्यावरून मुंबईला घेऊन रवाना झाल्या. डेक्कन क्वीनची सर्व जबाबदारी आज महिलांकडेच आहे. राधा चरवादी या मुख्य गार्ड तर जयश्री कांबळे आणि श्रद्धा तांबे या लोको पायलट डेक्कन क्वीन चालवण्याचं काम करतायत. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत, इतरांना प्रोत्साहन देत आहेत.
खेळापासून अवकाश संशोधनापर्यंत त्यांचा सहज वावर पुढच्या पिढ्यांना नवी दिशा देतोय. या कर्तृत्वाला सलाम करताना जागतिक स्तरावरील महिलांच्या प्रतिकृती बार्बीच्या रूपात महिला दिनाच्या निमित्तानं आणलेल्या आहेत. अकोल्यात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या राखी जीवताने हिनं आपल्या अंधत्वावरती मात केली आहे. हालाकीच्या परिस्थितीवरती मात करत इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शिकवणी सुरू केलेली आहे. तिला भविष्यात प्राध्यापक व्हायचं आहे. नागपुरात महिला दिनाचं औचित्य साधत दीक्षाभूमी ते शंकर नगरपर्यंत राईड फॉर इक्वालिटी या सायकल रॅलीचं आयोजन झालं. महिला आणि पुरुष समान असून त्यांना समान वागणूक आणि मान सन्मान मिळायला हवा यासाठी बाईक रॅलीचं आयोजन झालं. किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी अमरावती विद्यापीठातील 50 कंत्राटी कर्मचारी महिलांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. गेल्या 16 वर्षांपासून या महिलांना विद्यापीठातनं केवळ दिवसाकाठी 75 रुपये मोबदला मिळतोय. कोल्हापूरच्या पर्यटनात आता आणखी एका नव्या ठिकाणाची भर पडली आहे. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या इराणी खाणीत महापालिकेनं फोल्टिंग फाउंटन अंतर्गत रंगीबेरंगी कारंजे उभं केलंय. रात्रीच्या अंधारात दिसणारं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पहिल्या दिवशी कोल्हापूरकरांनी अल्लोड गर्दी केली. चिपळूणमधल्या वेहेळ गावच्या महिला बचत गटांनी 25 एकर ओसाड माळरानावरती सेंद्रिय शेतीचा यशस्वीपणे प्रयोग केला. ओसाड जमिनी भाडेतत्वावरती घेत त्यात नफा देणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करून त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं. अकोला शहराला येत्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात सध्या अल्प प्रमाणात पाण्याचा साठा आहे. दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचं काम जोरावरती असून या कामासाठी अक्षरशः नियम वेशीवरती टांगण्यात आलेत. या ठिकाणी खुल्यानं अवजड गौण खनिजाची वाहतूक सुरू असून नियम धाब्यावरती बसवलेत. निवडणुकीच्या तोंडावरती भिवंडीतील अजनगर परिसरातील कचराकुंडीत शेकडो आधार कार्ड आढळल्यानं एकच खळबळ माजली. यामध्ये आपलं आधार कार्ड नाही ना हे पाहण्यासाठी मग नागरिकांनी अल्लोड गर्दी केली. पोलिसांनी सर्व आधार कार्ड ताब्यात घेतली. ठाण्याच्या उपवन इथं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी ठाण्यातील तरुणींना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं त्यांनी दिली. नोकरी, बेरोजगारी, पाणी, शिक्षण, दळणवळण तसंच महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. पक्षाच्या 13व्या वर्धापन दिनाआधीच मनसेसाठी 2 वाईट बातम्या आलेल्या आहेत. पक्षाचे एकमेव आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याच्या बातमीबरोबरच मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची बातमी आहे. दादर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा सेना भाजपकडनं शुभारंभ झाल्यानंतर नवा पोस्टर वाद सुरू झालाय. सेना भवन समोर मनसेकडनं पोस्टरबाजी करत शिवसेनेवरती आयत्या वेळावरती वाघोबा अशी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या भाषणाच्या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या नावानं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील तर त्यांना थप्पड लगावा असं गडकरी म्हणाले. पुणे शहरातील खराडी येथील दफनभूमीच्या जागा पीएमपीला देण्यात आलेली आहे. या कारणामुळे इंडियन मुस्लिम फ्रंट आणि या भागातील मुस्लिम समाजानं थेट प्रतिकात्मक जनाजा घेऊन मोर्चा काढला. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी प्रतिकात्मक जनाजा महापालिकेत आणला. सोलापूर विद्यापीठाचा वाद आता चिघळत चाललाय. सोलापूर विद्यापीठाचं नामांतर करताना मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं खोटे कागदपत्र सादर करून न्यायालयाचा आव्हान केलाय. मंत्रिमंडळाच्या उपसमितीतील मंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी उद्या मुंबई हायकोर्टात जनहित याचिका देखील दाखल होईल. पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी युती, आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी एकूण 148 अर्ज भरले. तर शुक्रवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 13 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी युवकांनी आपल्या समाजातील नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं. आमच्या मतांवरती निवडून आलेले आदिवासी नेते समाजाचे प्रश्न मांडत नसल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रत्नागिरी नगर परिषदेनं अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली. कारवाईत भाजी विक्रेत्यांनी विरोध केला. पालिका अधिकारी आणि भाजी विक्रेत्यांमध्ये वादावादी झाले. विरोध करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल झाले. नागपुरात स्टार बसच्या 4 कंडक्टर्सनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती सामूहिक अत्याचार केला. मानकापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून 4 नराधमांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली. बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या शीतल शिंदेची ऐनवेळी माघार घेतल्यानं विलास मडिगेरी यांची निवड झाली. पुणे इथं काय होणे असं म्हणतात, मात्र स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याचं स्थान घसरल्यानं
विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं आणि आंदोलन केलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.